नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ बसेसमुळे सांगलीकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर. दिनांक 11 जुलै 2026 रोजी सांगली आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या टाटा कंपनीच्या 5 राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम सांगली बसस्थानक येथे संपन्न झाला. सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार नितीनराजे शिंदे, श्री महेंद्र चंडाळे तसेच यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चौगुले, विभागीय लेखा अधिकारी संदीप फोंडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, आगार व्यवस्थापक वरिष्ठ राजेंद्र घुगरे, आगार व्यवस्थापक कनिष्ठ शीतल माने, स्थानक प्रमुख महेश पाटील, प्रभारी सौरभ जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल कुमार जगताप, युवराज डोळस, दीनानाथ डवरी, शिवानंद माळी तसेच पर्यवेक्षीय कर्मचारी आणि राज्य परिवहन मंडळाचे प्रवासी देखील उपस्थित होते. नवीन दाखल झालेल्या जिजाऊ बसेसमध्ये LED मार्गफलक, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, CCTV कॅमेरा, मोबाईल चार्जिंग, डिजिटल जाहिरात फलक, VTS ट्रॅकिंग सिस्टीम, पॅनिक बटन इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. सदर बसेस या कोल्हापूर व इचलकरंजी मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सर्व राज्य परिवहन प्रवासी बांधवांना यावेळी आवाहन करण्यात आले की जास्तीत जास्त या सेवेचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा व आपला प्रवास अतिशय आनंददायी व सुखकर करावा. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.